श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 327। वेरूळ येथे मुक्काम। पद्य नाभीला शिक्षापन। सर्वज्ञ वेरूळला गेले तेथे पद्य नाभी देव परमानुभव देवाच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या शिष्याला विचारले, तुमच्या गुरुचे नाव काय? त्याने सांगितले, परमानुभव देव. तेव्हा पद्यनाभी देव म्हणाले, अरे वा, तर मग तुमच्या गुरुला परमाणू एवढाच अनुभव आहे वाटतं. हे ऐकून त्याच्या शिष्याला राग आला. त्याने पद्यनाभीला बाहेर घालवले. पद्यनाभी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले तेव्हा सर्वज्ञांनी म्हटले, बाई, याला आत येऊ देऊ नका. बाईसाने विचारले, का बाबा? सर्वज्ञ म्हणाले, बाई, तुम्हाला आम्ही पूर्वीच मनाई केली होती की याला जास्त जवळ धरू करू नका. मग बाईसाने त्यालाच विचारले, हा पोरा, तू इकडे तिकडे काय करून आलास? यावर सर्वज्ञांनीच सांगितले, बाई, हा प्राणी यांचे चैतन्य फोडवून आला असे. आता येथोनी याचे मुख न पाहिजे. यावर सर्वज्ञांनी खारा नियेचा दृष्टांत सांगितला. कोणी एकूण निजेला असे तो आथरणुमुती म्हणे, मी दारा गेला, सागड घेतली, स्वच्छ केले, चेईला तव लटिके, परी खारानी ते साच, ते धुतल्याविन न फिटे. तसा हा जीव मळ चरणे काळी विश्वदेवतेपासून यक्षिणेपर्यंत मी म्हणतो ते मळ म्हणजे तो नाही, परंतु ते मळ लागले ते सत्य म्हणून ते संहार काळी किंवा सामान्य ज्ञानात परमेश्वर नसतात. म्हणून याने आता तेथे त्याच्याकडे परत जावे, आपल्या अंगाला शेणमाती लावून त्यांच्या पुढे आडवे पडावे व क्षमा मागावी व ते जर सांगतील की आता हा आमचा म्हणून तुमच्याजवळ असू द्या तर आम्ही याला आमच्याजवळ राहू देऊ. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।